राहिलेल्या दिवसामध्ये ज्या कुठल्या विषयावर चर्चा नियमाच्या अधीन राहून त्या ठिकाणी घ्यायची असेल ती घेण्याची तयारी राज्य सरकारची आहे। सिंचनासह कोणत्याही विषयावर चर्चेची सरकारची तयारी, पण विरोधकच करतायत दिशाभूल। अजित पवारांनी डागली तोफ, तर विरोधकांनी भरवली अभिरूप विधानसभा। विधान परिषदेतला तिढा अखेर सुटला। दिवाकर रावतेंचं निलंबन घेणार मागे, बैठकीत निघाला तोडगा। नाशिकमध्ये पाझर तलावाचा बंधारा कोसळून 5 जणांचा मृत्यू। मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती। शिर्डीमध्ये 4 भिकाऱ्यांची एकाच पद्धतीनं हत्या, सिरियल किलिंगचा संशय। शेगावच्या वसतिगृहात अन्नातून 67 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर ठेकेदाराचा करार रद्द। 2 दोषी कर्मचाऱ्यांचं झालं निलंबन। सामाजिक न्याय मंत्र्यांची घोषणा। राज्यात आज मोर्चांचा पाऊस। नागपूरमध्ये भिक्खू महासंघाची भव्य रॅली। बोधगया बॉम्बस्फोटांच्या निषेधार्थ आझाद मैदानातही निघाला मोर्चा, तर शाहू महाराजांच्या जन्मस्थळासाठी सेनेचा कोल्हापुरात मोर्चा। आणि नागपूर जवळ पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांना कृत्रिम अधिवासात वाढवण्याचा देशातला पहिलाच यशस्वी प्रयोग। व्याघ्र संवर्धन दिनानिमित्त IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट।